माध्यमातून आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत. बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगतो की एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्या महिला भगिनींना 1,500 रुपये महिना सुरू केला. हा काँग्रेसच्या मंडळीच्या पोटात खुपत होता. त्यांनी कोर्टामध्ये केस टाकले की या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिना मिळू नये. एका केसमध्ये त्यांच्या विरोधात मध्ये आपल्याकडून निकाल लागला आणि पुन्हा त्यांनी नागपूरच्या हायकोर्टामध्ये महिलांना 1,500 रुपये मिळू नये म्हणून बांधवांना त्या ठिकाणी केस दाखल केली. मात्र काही केसमध्ये निश्चितच एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं, जोपर्यंत माझा जीवात जीव आहे, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होऊ देणार नाही, असे स्पष्ट त्या ठिकाणी बांधवांना एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं. अशा अनेक योजना एकनाथजी शिंदे साहेबांनी शेतकरी कष्टकऱ्यांसाठी सुरू केल्या. कुणी जात पक्षपात एकनाथजी शिंदे साहेबांनी केला नाही आणि म्हणून या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी भावनाताईला लाडकी बहीण म्हणून या ठिकाणची आमदारकी दिली. आमदारकी तर तुम्हीच बांधवांना, परंतु भविष्यात या ठिकाणी भावनाताईला आपण सर्व मतांनी बहुमतांनी निवडून दिल्यानंतर निश्चितच भावनाताई या ठिकाणी मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. हे बांधवांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो. तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी आमच्या माता भगिनींना मी देऊ इच्छितो. तुम्हाला सांगतो, आमचा दसरा मेळावा होता. त्या दसरा मेळाव्यामध्ये अनेक महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. एकनाथजी शिंदे साहेबांचं भाषण त्या ठिकाणी सुरू होतं आणि त्यांचं भाषण सुरू असताना आमची एक महिला भगिनी ढसा रडत होती. आम्हाला वाटलं निश्चित या महिलेची एक तर परत हरपली असेल, नाहीतर इथं लेकरू हरपलं असेल, नाहीतर इथं गळ्यातली पोत कोणी चोरून नेली असेल. एकनाथजी शिंदे साहेबांचं भाषण होईपर्यंत ती महिला ढसा रडत होती. त्याच्यानंतर त्या महिलेला आम्ही विचारलं, ताई तुम्ही का रडत आहात? तर त्या बाईंनी आम्हाला सांगितलं, तरी तिचा होमरडा बरोबर होत होता, तिला सांगता येत नव्हतं, तरी तिने आम्हाला सांगितलं, आम्हाला भाऊ नाही, मला एकच भाऊ आहे, मला बहीण नाही, माझे आई वडील लहानपणीच वारले आणि माझा सख्खा भाऊ माझ्या घरी राखी बांधायला किंवा त्यांनी माझा उंबरडा सुद्धा 18 वर्षापासून वेगळा नाही किंवा माझ्या ताटामध्ये सुद्धा 5 पैसे टाकले नाही. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी माझ्या खात्यामध्ये 3,000 रुपये टाकले, म्हणून माझे एकनाथजी शिंदे साहेब हे सख्खे भाऊ झाले. आणि म्हणून मी या ठिकाणी रडत आहे. ज्याला कोणी नाही, ज्याला भाऊ नाही, ज्याला भावाचा आधार नाही, आई वडिलांचा आधार नाही, अशांना आधार देण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. आणि अनेक सोन्याचा त्यांच्या तोंडात घेऊन जन्मलेले म्हणतात की 1,500 रुपयात काय होते? अरे 1,500 रुपयात काय होते? आमच्या माता भगिनींना विचारा. जेव्हा कमरेतल्याला सोयाबीन चिखलात सोंगायला जातात, इच्छुकाटा पाहत नाही, जेव्हा त्या ठिकाणी सोंगायला जातात त्या ठिकाणी हाताला फोडे येतात, काटे येतात, तेव्हा त्या 1,500 रुपयाची किंमत आमच्या माता भगिनींना विचारा. आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी जे पैसे टाकले ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकले. ते जर पुरुषांच्या खात्यात टाकले असते बांधवांना तर 60% पुरुषांनी ते धाब्यावर खर्च केले असते. मात्र आपल्या बहिणींच्या खात्यात टाकल्यामुळे ते त्यांच्या कुटुंबासाठी, लेकरा बाळासाठी, घर सरपंचासाठी 5 पैसे या महिला भगिनी त्या ठिकाणी व्यर्थ जाऊ देणार नाहीत. म्हणून त्यांनी हे जर पैसे त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये टाकले असते, तहसीलच्या माध्यमातून तलाट्यामार्फत किंवा पंचायत समिती मार्फत जर ग्रामपंचायत मधून वाटत असता तर हे अर्धे पैसे सुद्धा आमच्या महिला भगिनीच्या हातात लागले नसते. मात्र सर्व पैसे महिला भगिनीच्या खात्यात टाकले आणि नवऱ्याला सुद्धा ते पैसे काढता येत नाहीत अशी तरतूद बांधवांना शासनाने केली. असे मागास सरकार आतापर्यंत आले नाही बांधवांना. आणि तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी देऊ शकतो. माझे गाव मांगुळ जनक आहे. मांगुळ जनकचा मी आहे. माझ्या मांगुळ जनक गावात आम्ही जनक हे आमदार आहेत. मी एक टीका कोणावर करणार नाही, पण सत्य परिस्थिती या ठिकाणी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. माझ्या मांगुळ जनक गावात तुमच्या सर्वांचे शोरे आहेत, मातंग मंडळीच्या ठिकाणी आहे. माझ्या गावामध्ये जर माणूस वारला तर 1 वर्ष आंधीपर्यंत ताईसाहेब आतापर्यंत, सचिन भाऊ आतापर्यंत माझ्या मांगुळ जनक गावात एकही मागासवर्गीयांसाठी स्मशानभूमी नव्हती. रस्त्याच्या कडेला कोणी जर समाजातला माणूस वारला मातंग समाजाचा तो रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी त्यांना रस्त्यावर त्या ठिकाणी त्यांचा दहन करावं लागत होतं किंवा त्यांना त्या ठिकाणी अंत्यविधी करावा लागत होता. आणि मात्र जे शेतकऱ्यांचं शेत असायचं ते शेतकरी म्हणायचे चला इथून उचला पुढे न्या.
दुसरा शेतकरी आहे का इथे नको, आमच्या शेताला नको, पुढे न्या, अशी अवस्था बांधवांना त्या मांगूळ जनकची होती. परंतु भावनाताईच्या माध्यमातून मागासवर्गीयांसाठी 2 स्मशानभूम्या बांधून देण्याचं काम या महादेव ठाकरेंनी केलं. या महादेव ठाकरेंनी केलं आणि त्या ठिकाणी रस्त्यावर न ठेवता त्यांच्या वस्तीजवळ त्या ठिकाणी 2 स्मशानभूम्या बांधून दिल्या. एक बौद्ध समाजासाठी आणि एक मातंग समाजासाठी बांधून. आणि आजही तुम्हाला सांगतो, आम्ही धनकच्या गावात आज आमदार आहे. मराठा आणि कुणबी समाजासाठी आजही स्मशानभूमी नाही. आजही स्मशानभूमी नाही माझ्या गावामध्ये, मांगूळ धनकमध्ये. आम्ही आमदार, आम्ही धनकच्या गावात. म्हणून बांधवांनो, तुम्ही रस्ते पाहिले, या मतदारसंघाची अवस्था कशी करून ठेवली. आपल्याला जर या भागाचा विकास करायचा असेल तर भावनाताईंना आमदार केल्याशिवाय बांधवांनो आपल्या भागाचा विकास होणार नाही. आपल्या जे घरकुला असतील, त्या विहिरी असतील, इतर काही कामं असतील जी शासन स्तरावर आपली नाही का लूट केल्या जाते, ती लूट थांबवायची असेल तर भावनाताईशिवाय आपल्याला पर्याय नाही. बांधवांना म्हणून या ठिकाणी आदरणीय सचिन भाऊ साठे आले. सचिन भाऊना सुद्धा या बाजूमध्ये सर्वात पहिले रिसोड तालुक्यात आणण्याचं काम मी केलं होतं. आदरणीय सावित्रीबाई साठे आणि सचिन भाऊना त्यावेळेला मी पंचायत समितीमध्ये उपसभापती होते, त्यावेळेला या ठिकाणी आणलं आणि रिसोड तालुक्यामध्ये मातंग समाजाचे दर्शन अण्णाभाऊ साठेच्या कुटुंबाशी घडवलं. हे काम सुंदरबाजावर मी केलं. आणि भावनाताईंबद्दल सांगू इच्छितो की आतापर्यंत भावनाताईंना मातंग समाजाचा माणूस असो, बौद्ध समाजाचा असो, मुस्लिम समाजाचा असो, भावनाताईंनी कधीही जाती भेद केला नाही, भेदभाव केला नाही. जो गरीब असो, श्रीमंत असो, जो तो माणूस भावनाताईकडे आला त्याचं आसू पुसण्याचं काम भावनाताईंनी केलेलं बांधव. आणि याही पुढे त्या करणार आहे. म्हणून कोणाच्या दिशाभूलीला आपण बळी पडू नका. म्हणून बांधवांनो, या ठिकाणी भावनाताईचं 2 नंबरचं बटन दाबून, धनुष्यबाणाचं बटन दाबून भावनाताईंना जास्तीत जास्त मताने आपल्या हक्काचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणाहून पाठवून द्या. नाहीतर आपल्याला माहिती आहे आपल्या मतदारसंघाची अवस्था काय केली माहिती आहे. हा देशमुख आणि हा पाटील त्या गावात काम करायचं काम नाही. हा या गटाचा आणि तो त्या गटाचा. फक्त यांनी जातीमध्ये आणि भावाभावांमध्ये भांडण लावायचं काम केलेलं आहे. हे जर बंद पाडायचं असेल तर या ठिकाणी भावनाताईंना प्रचंड बहुमताने निवडून द्या, एवढीच बांधवांना आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.